रंजना के रसोईमध्ये आपले स्वागत आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला लागले मी। आता आपण बनवतोय चिकन बिर्याणी आणि पनीर बिर्याणी वेगवेगळं अर्धा किलोची बनवते। त्यासाठी मी मोठे 2 कांदे घेतलेत, लसूण घेतले आणि आलं घेतले। आता आलं लसूणची पेस्ट करणार आणि इथं कढई ठेवली, कांदा तळून घेणार आहे। थोडा थोडा करून तळून घ्यायचं। मी बिर्याणीसाठी घेतला थोडासा कलरला ब्राऊन दिसतो असं। तर मी अर्धा किलोचीच बनवणार आहे, त्याच्यामुळे म्हणजे 2 प्रकारची बनवणार आहे, चिकन बिर्याणी आणि पनीर बिर्याणी। तर 1.5 ग्लास घ्यायचं तांदूळ, स्वच्छ धुवायचं आणि अर्धा तास पाण्यात ठेवायचं। असे स्वच्छ धुवून घ्यायचे। इंडियन आणि अमेरिकन असं मिक्स करून आपण बनवतोय। आज मज्जा येणार आहे बनवायला मला खूप दिवसांनी। आणि इकडं असा कांदा तळून घेतला आहे, थोडा भातावर टाकायला आहे बिर्याणीमध्ये आणि ग्रेव्ही करायला असं भाजून घ्यायचं, थोडासा लालसर अजून। मी असे 2 टोमॅटो घेतलेत, आता ते पण तेलावर आपण भाजून घ्यायचे। असं टोमॅटो मी तेलावर भाजून घेतला व्यवस्थित, कांदा भाजून घेतला आणि ही आलं लसूण पेस्ट करून घेतली। हा आपण बिर्याणीमध्ये कांदा मध्ये मध्ये टाकणार आहे आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची। आता ह्याच भांड्यामध्ये पेस्ट करून घेऊया। तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण हे चिकन घेतलंय अर्धा किलो, इथं तांदूळ भिजत घातलाय 1.5 ग्लास, थोडासा पुदिना घेतलाय, दही मी घरीच धना पावडर केलेली आहे, जिरा पावडर पण घरीच बनवली आणि हा आमचा घरचा कोल्हापुरी मसाला। लिंबू घेतले, इथं मी कांदा टोमॅटोची पेस्ट घेतली, आलं लसूण पेस्ट। इथं मी कुठलाही बाहेरचा पाकिट चिकन मसाला वगैरे असलं काही घेतलेलं नाही आणि अगदी थोडेसे हे गरम मसाले। बघा अर्धा किलोची बिर्याणी एवढेच मसाले घेतले जे आपल्या शरीरासाठी चांगले आणि हेल्दी असतील। आता मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतले। याच्यावर आपण काय करायचं, सगळ्यात आधी असं स्वच्छ धुवून झालं की हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं असं। आणि आपल्याला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी जे पीस लागतील ते हे इथं मी एका डब्यात काढून घेणार आहे। तर तुम्ही परत एकदा बघा कसं आहे सगळं साहित्य व्यवस्थित आणि असा मस्त मला भेटलेला आहे आज हिरवागार पुदिना, खूप सुंदर। बिर्याणीला जास्त चव येते ती पुदिन्यामुळेच। तर मी आता इथले पीस असे इकडं काढून घेते या डब्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी। तर मला हवे तेवढे मी इथं पीस घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण आपल्या घरी बनवलेली मस्त अशी 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरा पावडर आणि मस्त असा कोल्हापुरी मसाला 1 चमचा, फक्त मॅरिनेट करायला, नंतर आपण आणि ग्रेव्हीमध्ये वगैरे घालणार आहोत ना। आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट, असं 1 चमचा दही। आता हे सगळं आपण व्यवस्थित त्याला लावून घेऊया। छान कलर आला याला असा मस्त। अर्धा 1 तास हे असंच ठेवून द्यायचं। तर मी अर्धा तास असं झाकून ठेवणार आहे। आपण हे सगळे मसाले दही वगैरे लावून ठेवलेलं चिकन होतं ना, तर ते चिकन मी थोडंसं तेल घालणार आहे कुकरमध्ये आणि पटकन शिजावं म्हणून म्हणजे थोड्या तेलामध्ये हे टाकून 1 शिट्टी करून घेणार आहे, फक्त एकच। आणि मग आपली जी ग्रेव्ही आहे ना
ते ग्रेव्हीत नंतर मग भात वगैरे केलं ना की त्यात मिक्स करून घेणार आहे. तर मी इथं थोडंसं तेल घातलं आहे आणि आता हे चिकन मी त्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घेणार आणि एक शिट्टी काढून घेणार आहे. बाकी काहीच घालणार नाही मी त्याच्यामध्ये. जसं व्यवस्थित व्यवस्थित शिजतं ते. जर तुम्हाला झटपट करायचं आहे तर त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही टीप आहे. चांगलं मी त्याला असं व्यवस्थित घालून घेते. असं व्यवस्थित मी परतवून घेतलं ते. थोडंसं पाणी सुटू द्यायचं. जसं आपण मिठातलं चिकन मटण बनवतो तसं थोडंसं पाणी सुटू द्यायचं आणि मग झाकण लावून 1 किंवा 2 शिट्ट्या काढायच्या फक्त, कमीत कमी. हे बघा असं तेल सुटतं. हे इतकं छान मस्त असा हा कोल्हापुरी झणझणीत मसाला. आम्ही कुठल्याही बाहेरचं मसाल्याचं चिकन मसाला किंवा कोणतंच पॅकेट घातलेलं नाही, फक्त हेच घातलेत घरचे जे मसाले आहेत तेच. वास इतका सुंदर येतो. आता याला आपण झाकण लावून घेऊया. 1 ते 2 शिट्टे करायचे. आपले तांदूळ जवळजवळ 1 तास भिजलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण हे सगळे गरम मसाले टाकायचे, हिरवी विलायची वगैरे आणि तांदूळ. भिजवलेला तांदूळ, मीठ, थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये म्हणजे भात एकदम असं मोकळा. अगदी 2-3 थेंब. इकडं चिकन तयार होईल आणि इकडं भात शिजून 15 मिनिटात तयार होईल. ते बघा 1 शिट्टी होती आहे. 2च करायचे आहेत आपल्याला. तर आपला हा भात अगदी 1 तास पाण्यात ठेवल्यामुळे 15 मिनिटाच्या आतच शिजून तयार झाला आहे. आता यातलं आपण सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मस्त बिर्याणी करायची. आणि हे मसाले असे मी टाकलेले आहेत, खूप छान वास लागला आहे त्याचा. ज्या कढईत आपण कांदा तळून घेतला होता त्याच कढईत मी थोडंसं तेल घातले, आलं लसूण पेस्ट घातली आणि कांदा टोमॅटोची पेस्ट. आता आम्हाला एवढंच बनवायचं आहे भात. ज्याची चिकन बिर्याणी बनवायची, याची आम्हाला बनवायचं आहे पनीर बिर्याणी व्हेज. तर मग आता हे थोडंसंच तेल घातलं मी, कारण इकडं आपण चिकन कुकरला लावलं होतं त्यात तेल टाकलं ना, त्याच्यामुळं तेवढं मोठं नको. तेल सुटेपर्यंत नॉर्मल चांगलं एकजीव करून घ्यायचं, ते परतवून घ्यायचं. कारण आपण त्याआधी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भरले त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही. आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हे चिकन. ते टाकलं तरी चालत आहे. आता भाताचं थर लावून घ्यायचं. एक म्हणजे सगळ्यात जायचं. थोडंच असल्यामुळं कसं
2 लावलेस तरी चालेल. होतील. आता हे सगळं पसरवून आपण 2 मिनिटासाठी बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं. मस्त ही तयार झाली छान अशी बिर्याणी, चिकन बिर्याणी. अशी अलगद एका बाजूने बघू शकता याचा कलर मस्त. तुम्ही करा झटपट बिर्याणी आणि रंजना की रसोई चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.